केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये प्रत्येक भारतीयाचं किंवा मग प्रत्येक मनुष्याची जी ओळखपत्र आहे ती आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही अगदी दोन प्रमुख ओळखपत्र बनलेली आहेत. तर अशाच नवीन माहितीमध्ये पॅन कार्डचं जे 1.0 व्हर्जन आहे ते 2.0 मध्ये अपग्रेड करण्यात येणार आहे. म्हणजे काय की नवीन पॅन कार्ड येणार आहे आणि त्यामध्ये नेमके कोणकोणते बदल होणार आहेत किंवा मग यासाठी अर्ज कुठे करावा किंवा आपला पॅन कार्ड नंबर जो आहे तो तोच राहील का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण नवे पॅन कार्ड कसे असणार आहे किंवा पॅन 2.0 यामध्ये काय काय बदल झालेले आहेत हे माहिती घेणार आहोत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी घोषणा केली की सरकार पॅन 2.0 लागू करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक समितीने म्हणजेच CCEA आयकर विभागासाठी पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे पाऊल उचलते वेळेस केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या प्रमुख कार्यक्रमाच्या अनुषंगानेच हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. सध्याच्या पॅन 1.0 चे हे अपडेट व्हर्जन असणार आहे. तर हे काय आहे किंवा पॅन 2.0 हा प्रकल्प कशा पद्धतीने राबवला जाणार आहे, यामध्ये नवीन बदल काय करण्यात येणार आहेत किंवा मग 2.0 म्हणजे काय किंवा नवीन पॅन कार्ड मध्ये काय काय नवीन बाबती आपल्याला पाहायला मिळणार आहेत, तर या संपूर्ण विषयाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. अपग्रेड पॅन कार्डचा अर्ज कसा करावा किंवा मग दरम्यान पॅन 2.0 यामुळे पॅन कार्डचे जे तंत्रज्ञान आहे ते पूर्णपणे अपग्रेड केले जाणार आहे, जेणेकरून हे पॅन कार्ड वापरण्याचा मार्ग जो आहे तो अगदी सोपा होईल. देशातील 78 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपग्रेड करण्यास सरकारने सध्या तरी मंजुरी दिली आहे. या प्रक्रियेसाठी 1400 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. युजर्सचा डेटा अधिक सुरक्षितपणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या अपग्रेड करण्यामागचा आहे. 1972 पासून वापरात असलेले जे पॅन कार्ड आहे ते प्रत्येक भारतीयाजवळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड हा त्यांचा एक ओळखीचा सगळ्यात मोठा पुरावा ठरलेला आहे. मोदी सरकारने पॅन 2.0 च्या नवीन ॲडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता आपले स्थायी खाते म्हणजेच पॅन कार्ड बदलावे लागणार आहे. करदात्यांना गोष्टी अगदी सोप्या आणि सुकर व्हाव्यात, या बदलाचा मुख्य हेतू आहे. सरकारच्या मंजुरीनंतर करदात्यांच्या मनात त्यांचा पॅन क्रमांक सुद्धा बदलला जाणार आहे का किंवा मग नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय आहे, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की पॅन कार्डची नवीन ॲडिशन केवळ नवीन वैशिष्ट्यासह सुसज्ज असेल. तर आपला पॅन क्रमांक अगोदर जो आहे तो आणि तसाच राहणार आहे. या कार्डवर एक QR कोड दिला जाणार आहे, ज्यात तुमची सर्व माहिती स्कॅन केल्यानंतर आपोआप दिसून येईल. याचा वापर करून कर भरणे किंवा मग कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकेत खाते उघडणे हे अगदी सोपे होणार आहे. तर या पॅन कार्डमध्ये नवीन फीचर्स काय आहेत किंवा कशासाठी हे पॅन कार्ड बदलण्यात येणार आहे. पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले तर जाणारच आहे, जेणेकरून तो वापरण्याचा मार्ग सोपा होणार आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायाची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेषतः यामध्ये अनेक वैशिष्ट्य दिले जाणार आहेत. पॅन कार्डशी संबंधित सर्व सेवांसाठी एक इंटिग्रेट प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, ज्यामुळे युजर्सना त्यांचा जो अनुभव आहे किंवा ते जे काम आहे ते अगदी सोपं होईल. युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन
पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये सुद्धा स्थापित केली जाणार आहे, जेणेकरून फसवणुकीसारख्या घटना रोखता येतील. या नवीन पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला कोणतीही शुल्क देण्याची गरज नाही, असं केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं आहे. हा सर्व खर्च सरकारकडून केला जाणार आहे. हे पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही, कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यायची सुद्धा गरज नाही. देशातील ज्या 78 कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे, त्यांना या विभागाकडून नवीन पॅन कार्ड अगदी निशुल्क म्हणजेच कुठलेही शुल्क न घेता पाठविण्यात येणार आहे. पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही जणांच्या मनामध्ये जर आपला पॅन कार्ड नंबर जो आहे तो बदलला जाणार आहे का असे प्रश्न आहेत. तर सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की प्रत्येकाचा पॅन नंबर एकच राहणार आहे आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व कामे जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करू शकता. नवीन कार्डसाठी तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही किंवा मग त्यासाठी पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही. सरकार नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावरती अपडेट करून किंवा मग अपग्रेड करून तुमच्या राहत्या पत्त्यावरती पाठविले जाणार आहे. थोडक्यात काय तर पॅन 1.0 चे अपग्रेड व्हर्जन म्हणजे त्यातील अगदी सुधारित योजना म्हणजेच पॅन 2.0. तर यामध्ये तुमची जी माहिती आहे ती तशीच राहणार आहे किंवा तुमचा नाव, पत्ता, जन्मतारीख आणि फोटो हे जशाच तसे असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅन नंबर बदलला जाणार नाही आणि यामध्ये अधिक सुधारितपणे एक QR कोड दिला जाणार आहे, ज्यामध्ये स्कॅन केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण व्यवहार यावरती एकाच ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे तुमच्या ज्या खात्याची सुरक्षितता आहे ती अधिक पद्धतीने वाढवण्यासाठी किंवा मग सुरक्षित ठेवण्यासाठी हे पॅन 2.0 अपग्रेड करण्यात आलेले आहे. तर यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही, हे संपूर्ण सरकारतर्फेच दिले जाणार आहे. तर ही नवीन अपग्रेड पॅन कार्डची माहिती जी आहे जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.